सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकमधील अंबड लिंक रोडवर खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात सातपूर भागातील पेंटर सुनील दादाजी बोरसे यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संताप व्यक्त होतोय। अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेला नाशिक महानगरपालिकेचा निष्काळजी कारभार जबाबदार असल्याचा आरोप करत कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। सातपूर भागातील सुनील दादाजी बोरसे यांचे आज अपघाती निधन झाले। या दुर्घटनेमुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली आणि वृद्ध आई आहे। त्यामुळे या कुटुंबाला तात्काळ आणि आर्थिक मदत मिळावी अशी मागणी या व्हिडिओत बोलताना व्यक्तीने केली आहे। नाशिक शहरामध्ये आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचा चुकीच्या कामांमुळे आणि खड्ड्यांमुळे बळी गेलाय। आम्ही अजून सीसीटीव्ही बघितले नाही, मात्र महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे जर हा मृत्यू झाला असेल तर महानगरपालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे। नाशिक महानगरपालिकेचा कारभार हा पूर्णपणे नियोजन शून्य कारभार सुरू आहे। विनाकारण नाशिकच्या नागरिकांना या संकटाला सामोरे जावे लागत आहे। या प्रकरणी महानगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आणि माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांनी दिलाय। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। सातपूर भागातील सुनील दादाजी बोरसे याचं आज सातपूर अंबड या ठिकाणी मोटर अपघातामध्ये निधन झालेले आहे। आणि त्याच्या मागं त्याची पत्नी, 3 मुली, विधवा आई आणि विधवा बहीण असं सारं कुटुंब वाटतं ते सर्व संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे। त्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी। नाशिक शहरामध्ये आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचा चुकीच्या कामामुळे बळी गेलेला आहे। अजून आम्ही सीसीटीव्ही बघितले नाही, तर महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे जर सुनील दादाजी बोरसे यांचा जर मृत्यू झाला असेल तर महानगरपालिकेला हे सजा निश्चितच विचारू। महानगरपालिकेच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन करू। मला वाटतं हा प्रश्न मला केल्यापेक्षा सन्माननीय व्यक्तींना जर हा प्रश्न केला का वारंवार अपघात होत आहे, काय तुम्ही त्या ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहे। एकच सांगेन, नाशिक महानगरपालिकेचा जो कारभार आहे, नियोजन शून्य कारभार पंचमध्ये नाशिक महानगरपालिकेचा कारभार चालू आहे। तर विनाकारण नाशिकच्या नागरिकांना त्या संकटाला सामोरं जावं लागतंय। वाटतं आज बघू आम्ही याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर हा अपघात कशा प्रकारे झाला, तो अपघात सीसीटीव्ही बघितल्यानंतर